फ्रॅक्चर फ्रीडम पुस्तकाला मिळालेला पुरस्कार रद्द, अजित पवारांची सरकारवर सडकून टीका, साहित्यिकांनी केला सरकारच्या भूमिकेचा निषेध। फादर स्टॅन स्वामी यांच्या लॅपटॉपमध्ये पेरले गेले पुरावे, अमेरिकेतील रासायनिक प्रयोगशाळेचा दावा, भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी स्वामींचा संबंध, तपासावर उमटले प्रश्नचिन्ह। भारत जोडो यात्रेत सहभागी झाले रघुराम राजन, केंद्राच्या धोरणावर राजन यांनी केली होती टीका। रघुराम राजन आणि राहुल गांधी एकत्र आल्यानं चर्चा। बेळगावात कर्नाटक पोलिसांचा धुडगूस, बेळगावात केंद्रीय यंत्रणा पाठवा, संजय राऊतांची मागणी। भाजपाच्या संसदीय मंडळाची नवी दिल्लीत बैठकीत हिमाचल प्रदेशच्या अपयशावर चर्चा, सूत्रांची माहिती, बैठकीत मोदींचं संबोधन। नवी दिल्ली सीमा वादावर बैठक, शहांसोबत शिंदे फडणवीस यांची बैठक, नवी दिल्लीत तापणार सीमा वादाचा मुद्दा, केंद्रीय गृहमंत्र्यांनी बोम्मई यांनाही बोलावले। लव जिहाद विरोधी कायद्यासाठी अहमदनगरमध्ये मोर्चा, सकल हिंदू समाजाकडून जन आक्रोश मोर्चाचं आयोजन, मोर्चासाठी पोलीस बंदोबस्त तैनात। चिपळुणात आदिवासींचं बांधण धरणं सत्याग्रह आंदोलन, उपजीविकेचे साधन वाचवण्यासाठी सत्याग्रह, नद्यांचा गाळ काढल्यानं उपजीविकेवर प्रश्न। नमस्कार, मी मनोज भोयर, जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बातमी आहे फ्रॅक्चर फ्रीडम या अनुवादित पुस्तकाच्या पुरस्कार वापसी संबंधी। हा पुरस्कार राज्य सरकारनं रद्द केलाय। प्रज्ञा पवार यांनी निषेध केला आणि आपला साहित्य संस्कृती मंडळाचा सदस्यपदाचा राजीनामा दिला। त्यामुळे राज्य सरकार आणि साहित्यिक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत। त्यात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी जोरदार भूमिका घेतल्यामुळे पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला। फ्रॅक्चर फ्रीडमचा पुरस्कार राज्य सरकारनं रद्द केला। सरकारनं तडकाफडकी पुरस्कार रद्द केल्याचे पडसाद साहित्य वर्तुळामध्ये उमटतायत। लेखिका प्रज्ञा पवारांकडून सांस्कृतिक मंडळ सदस्यपदाचा राजीनामा देण्यात आला। सरकारच्या निर्णयाचा लेखिका प्रज्ञा पवार यांच्याकडून निषेधही केला गेला। आपण पाहतोय प्रज्ञा पवार आणि फ्रॅक्चर फ्रीडम या पुस्तकाचं हे मुखपृष्ठ आहे। याच पुस्तकाचा अनुवाद, या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी पुरस्कार राज्य सरकारनं रद्द केला। सरकारनं तडकाफडकी पुरस्कार रद्द केल्याचे पडसाद आता साहित्य वर्तुळात पाहायला मिळत आहे। सरकारच्या निर्णयाचा निषेध करत लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलाय। या संदर्भात प्रज्ञा दया पवार यांची भूमिका जय महाराष्ट्र जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत। त्यानंतर आपण पाहणार आहोत की अजित पवार यांनी नेमकी कोणती भूमिका या मुद्द्यावर घेतली आहे। पडद्यावर आपण वागतोय दोन दृश्य, प्रज्ञा पवार यांनी राजीनामाला त्या ज्येष्ठ साहित्यिक दया पवार यांच्या ज्येष्ठ कन्या, आणि दुसरीकडे फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाचं मुखपृष्ठ, ज्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद हा अनुराधा लेले यांनी केला होता। प्रज्ञा पवार आमच्या सोबत जोडल्या गेलेल्या ज्येष्ठ साहित्यिका, खूप स्वागत आहे। मनोज भोयर बोलतोय। फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या मराठी अनुवादित पुस्तकाला जो पुरस्कार दिला गेला होता तो रद्द केला गेला। रद्द करण्यामागचं कोणतंही कारण हे ऑफिशियली अधिकृतरित्या अजूनपर्यंत माध्यमात आलं नाही, पण ते समजून घेण्याचं काम साहित्यिकांनी तुम्ही घेतलं आणि तुम्ही लगेच तडकाफडकी राजीनामा दिला। हॅलो जी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत प्रज्ञा? होय 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 माझा आवाज येतोय। तुम्ही जे रास्त मुद्दे मांडता आहात, मुळामध्ये कसं आहे की ज्या पुस्तकावर बंदीच घालण्यात आलेली नाहीये
आणि जे पुस्तक सहजपणे उपलब्ध आहे, ऑनलाईन उपलब्ध आहे, ऑफलाईन उपलब्ध आहे आणि तज्ज्ञांच्या समितीने तो सगळा अहवाल दिलेला आहे आणि अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. मला कळत नाही की अशा प्रकारची एक शासनाने अशी भूमिका का घेतली आणि ते पुस्तकाचा पुरस्कार का रद्द करण्यात आलेला आहे हे मला समजू शकत नाही. तुम्ही साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा देत असताना कोणती नेमकी कारणं दिली आहेत? एकतर यामध्ये लोकशाही प्रक्रियेचा अवलंब करण्यात आलेला नव्हता. दुसरी महत्वाची मुद्दा म्हणजे याच्यामध्ये कुठलाही पारदर्शक व्यवहार झालेला नाही. तिसरा मुद्दा म्हणजे ही शासनाची हुकुमशाही, मनमानी आणि उद्दाम पद्धतीने केलेली ही सगळी कृती आहे. या सगळ्याचा निषेध म्हणून मी हे सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. अगदी मुळात राज्य सरकारनं कोणतीही अधिकृत भूमिका या पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराला रद्द करताना दिली नाही. हे या संदर्भात थोडंसं आश्चर्य व्यक्त केलं जातं. एखादी गोष्ट रद्द केली जाते, एखाद्या व्यक्तीला दिलेला पुरस्कार रद्द केला जातो, तर पुरस्कार रद्द केल्यानंतर त्याची कारण मीमांसा केली जाते, कारण दिलं जातं. ते कारण मात्र या प्रकरणामध्ये दिलं गेलेलं नाही. अगदी बरोबर आहे की या प्रकरणामध्ये कुठलंही कारण दिलं गेलेलं नाहीये. मुळामध्ये सन्माननीय केसरकर मंत्री महोदय जे म्हणाले की या नक्षलवादामधून महाराष्ट्र मुक्त होणारा पहिलं राज्य आहे, पण या पुस्तकामध्ये नक्षलवादाचं कुठल्याही प्रकारे समर्थन नाही. या पुस्तकामध्ये कुठल्याही प्रकारे हिंसाचाराचं समर्थन नाही. माओवादी भूमिकेवर टीका करणारे हे पुस्तक आहे. त्यामुळे कुठल्या कारणाने हे सगळ्या अशा पद्धतीने हे रद्द करण्यात आलं याचं कुठली अतार्किक आहे, संगती नाहीये याच्यामध्ये कुठेही. आणि केवळ ट्विटरवर आणि फेसबुकवर काही जणांनी विरोध दर्शवलेला आहे, भक्तांनी काही कोल्हेकुळकुळी सुरू केलेली आहे म्हणून यांनी असं करावं. एक घटना आणखी आठवते की साहित्य संमेलन, अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये सुरेश दादीशिवार यांचं नाव निश्चित झालं होतं. जवळपास ही माहिती माध्यमांपर्यंत पोहोचली होती, मात्र त्यांचं नाव हे रद्द करण्यात आलं कारण वरून कोणीतरी सरकारमधून कोणीतरी दूरध्वनी केला आणि मग दुसरं नाव पुढे आलं, अशी ही एक माहिती पुढे त्यावेळेला येत होती. त्याला जोडून हे प्रकरण दिसतंय. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला कोबाड गांधी चालत नाहीत, नयनतारा सहगल चालत नाहीत, सुरेश द्वादशीवार चालत नाहीत. दुसरीकडे तुम्ही UAPAच्या अंतर्गत आनंद तेलतुंबडे, शोमा सेन, सुधा भारद्वाज यासारख्या बुद्धिवाद्यांना खोटे आरोपाखाली अटक करतात. म्हणजे एकूणच संपूर्णपणे ज्याला आपण एक लोकशाही मूल्य म्हणतो, या लोकशाही मूल्यांचं काय चाललेलं आहे भारतामध्ये? असहमतीचे आवाजच सगळे दडपले जात आहेत. धन्यवाद. प्रज्ञा पवार, ज्येष्ठ लेखिका, महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांवर भाष्य करणाऱ्या यांनी साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आणि हा कालचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला. याचं कारण असं की अजित पवार विरोधी पक्षनेते यांनी या संदर्भात भाष्य केलं. त्यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी पण आपण बघणार आहोत. राज्यकर्त्यांनी साहित्य क्षेत्रात राजकारण आणू नये म्हणतायत अजित पवार. अजित पवार यांची राज्य सरकारच्या भूमिकेच्या विरोधात सडकून टीका. राज्यकर्त्यांनी साहित्य क्षेत्रात राजकारण आणू नये, पुरस्कार रद्द करण्याच्या निर्णयाचं सरकार लंगडं समर्थन करतंय असं म्हणत अजित पवारांनी सरकारवर सडकून टीका केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या संदर्भात ठासून आपली भूमिका मांडलेली आहे. पाहूया. सरकार साहित्य संस्कृती क्षेत्राला नियंत्रणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतंय, परंतु माझं स्पष्ट मत आहे, महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्र हे निडर आहे. हे अशा दबावाला जुमानणार नाही आणि त्यांनी अजिबात जुमानू पडणे. बातमी आहे बुलढाण्यात. शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे नवी दिल्लीत आहेत.
सोयाबीन कापूस प्रश्नी रविकांत तुपकर दिल्लीत गेले. दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्र्यांची त्यांनी भेट घेतली. बुलडाण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तुपकरांचं आंदोलन याच मुद्द्यांसाठी सुरू होतं. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी ते नवी दिल्लीत गेले. रविकांत तुपकर हे गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन कापूस प्रश्नावर दिल्लीत तळ ठोकून बसले. त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली. सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्यासोबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. या प्रश्नी तुपकरांची वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबतही सविस्तर बैठक झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रविकांत तुपकर प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारनं तातडीनं सोयाबीन कापूस उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे अशी आमची विनंती आहे. जर सोयाबीन कापूस उत्पादकांना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न जर का केंद्र सरकारने केला तर मग मात्र आम्ही मुंबईत जसं आलो तसं दिल्लीत सुद्धा सोयाबीन कापूस उत्पादकांना घेऊन धडक दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे केंद्र सरकारने ध्यानात ठेवा. लव जिहाद विरोधी कायदा अस्तित्वात यावा यासाठी महाराष्ट्रात कालही आपण पाटण इथे मोर्चा पाहिला. आज पुन्हा एकदा अहमदनगरमध्ये हा मोर्चा आपण पाहतोय. सकल हिंदू समाजाकडून जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं गेलंय. मोर्चासाठी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला. लव जिहाद विरोधी कायद्यासाठी अहमदनगरमध्ये मोर्चा निघाला. सातारा जिल्ह्यामध्येही मंगळवारी अशाच प्रकारचा मोर्चा काढण्यात आला होता. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये राजस्थानमध्ये रघुराम राजन हे सहभागी झाले. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले. केंद्राच्या धोरणावर रघुराम राजन यांनी सडकून टीका केली होती. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणावर राजन यांनी टीका केली होती. राजन हे आरबीआयचे गव्हर्नर होते आणि मोदी यांच्या पहिल्या सरकारमध्ये ते आरबीआयचे गव्हर्नर होते. रघुराम राजन आणि राहुल गांधी एकत्र आल्याने चर्चा सुरू झाली. राजस्थानमध्ये सवाई माधोपूर येथील भदोती येथे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाले. राहुल गांधी यांच्याबरोबर यात्रेत सहभागी झाल्याचा फोटो काँग्रेसनं सोशल मीडियावर व्हायरलही केलेला आहे. आता बातमी आहे फादर स्टॅन स्वामी यांच्या संदर्भातली. फादर स्टॅन स्वामी यांच्या लॅपटॉपमध्ये पुरावे पेरले गेल्याचा खळबळजनक दावा हा अमेरिकन रासायनिक प्रयोगशाळेनं केलेला आहे. अमेरिकेतील रासायनिक प्रयोगशाळेचा हा खळबळजनक दावा भीमा कोरेगाव हिंसाचार आणि शहरी नक्षलवाद प्रकरणी स्वामींचा संबंध असल्याचा आरोप करण्यात आला. त्यांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर अटकेत असताना त्यांचा मृत्यूही झाला. भीमा कोरेगाव प्रकरणाच्या तपासावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. फादर स्टॅन स्वामी यांचं अटकेत असताना निधन झालं. भीमा कोरेगाव हिंसाचार आणि शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असताना मृत्यू झालेले सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांच्या लॅपटॉपमध्ये पुरावे पेरले असल्याचा दावा अमेरिकेतील रासायनिक प्रयोगशाळेनं केला आहे. या दाव्यानंतर खळबळ उडाली आहे. स्वामी यांच्या लॅपटॉपमध्ये जवळपास 44 दस्तऐवज फाईल्स हॅकरनं अपलोड केला असल्याचे तपासात समोर आले. फादर स्टॅन स्वामी कोण होते पाहूया. फादर स्टॅन स्वामी मूळचे तामिळनाडू राज्यात राहणारे. समाजशास्त्रात एमए केल्यानंतर त्यांनी बंगळुरूमध्ये काम सुरू केलं होतं. झारखंडमध्ये आदिवासींमध्ये त्यांचं समाजकार्य सुरू होतं. आता ते हयात नाहीये. विस्थापन विरोधी जनविकास आंदोलन संघटना त्यांनी स्थापन केली होती. आणि आंदोलनादरम्यान
सरकारकडून त्यांच्या विरोधात विविध गुन्हे दाखल झाले होते. राजद्रोहाचाही आरोप फादर स्टॅन स्वामी यांच्या विरोधात नोंदवला गेला होता. आता बातमी आहे भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये झालेल्या संघर्षाची. 9 डिसेंबर रोजीची ही घटना आहे. भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना बडवलं. भारतीय जवानांच्या साहसाचा हा पुरावा आहे. आक्रमक भारतीय जवानांपासून वाचताना दिसले चीनी सैनिक. पाहूया हा हाती आलेला व्हिडिओ. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परत येतोय.